बाया एक तरी घरी का ग्रामपंचायतीला मी आता एक आव्हान केलं आहे आणि याच्यावर काय स्वरूपीचा उपाय किंवा जो लिगल आहे तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करावा. त्यासाठी रोज आणि आता समजा जे चोरून दारू गावातून त्यांची नावं द्या, त्यांच्यावर होणार आणि असं देतात ना. आता आपलंच गाव नाही, असं प्रत्येक गावात एक नोटीस प्राप्त झाली असते आमच्या विभागात. तर मग तशा नोटीस दिल्या तर त्याच्यामध्ये असं असतील जबाबदारीपूर्वक त्यांच्या ह्याच्यातली आम्हाला कळवतात. गाव पातळी एक माणूस म्हणून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम हा महिलांनाच होतो, त्याच्यामुळे हे मॅडम, अंतरवाली सराटीमध्ये दारू विक्री संदर्भातली तक्रार तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने तुम्ही व्हिजिट देखील केलेली आहे. काय नेमकं तथ्य समोर आलेलं आहे आणि काय कारवाई तुम्ही या संदर्भात करणार आहे? मान्य जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच गावभेट झाली अंतरवाली सराटी येथे. तर त्या अनुषंगाने आज महिलांनी तक्रार केली होती मद्य विक्रीबाबत गावातल्या. तर त्या संदर्भात आज पडताळणी करता इथे अंतरवली सराटी इथे भेट दिली आहे ग्रामपंचायत कार्यालयाला. परंतु ज्या याच्यामध्ये तक्रारदार महिला होत्या त्या काही आज मिळून आलेल्या नाही, त्याच्यामुळे त्याची काही सत्यता पडताळणी होऊ शकलेली. त्या अनुषंगाने या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणखी उद्या एक तुम्ही व्हिजिट करणार असल्याची माहिती आहे. नेमकं काय आहे? त्यामध्ये ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांचं ऍक्च्युअल जे म्हणणं आहे ते जाणून घेऊ. माहिती अशी मिळाली की इथे जे शासनमान्य दारू दुकान आहे त्याच्या संदर्भात महिलांचा रोष आहे की ते दुकान बंद करावं. त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील भेटले त्यांना नियमातील तरतूद आम्ही समजून सांगितली आहे. त्या अनुषंगाने ते आम्हाला जी सह्यांचं निवेदन पाहिजे असतं महिलांच्या 25% किंवा ग्रामपंचायतीचा ठराव, ते पुढच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तो विषय ते मांडणार आहे. त्या अनुषंगाने जर आम्हाला निवेदन प्राप्त झालं तर त्यानुसार जी आमच्या परिपत्रकानुसार कारवाई आहे तर ती आम्ही करू.